श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वीचा आज विज्ञानचा पेपर झालेला आहे. या विज्ञानच्या पेपरमध्ये आपण सर्व आन्सर की बघणार आहोत. त्याचप्रमाणे आपण जे काही प्रश्न दिले होते ते सर्व आले होते विथ प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे. पालकांचे देखील अभिप्राय येत आहेत. त्यामुळे आता पुढचा जो भूगोल आणि इतिहास राज्यशास्त्राचा पेपर आहे याचे तुम्ही आयएमपी प्रश्न घेतले नसतील तर आताच नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. हा विषय महत्वाचा का आहे, कारण यात तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. त्यामुळे लवकरात लवकर कोर्स बाय करा. तर बघा, या ठिकाणी सगळ्या प्रश्नपत्रिका आणि आयएमपी प्रश्न तुम्हाला मिळतील. फटाफट कोर्स बाय करा. इंग्लिश मीडियम असेल, सेमी इंग्लिश, मराठी मीडियम सगळ्यांसाठी. तर बघा, आज आपण बघूयात की ज्या काही प्रश्नपत्रिकामध्ये काही गाळलेल्या जागा होत्या. पहिल्याचं उत्तर काय लिहिलं कमेंट करा. दुसऱ्याचं, विनेगार मध्ये टिंबटिंब आम्ल असते, ऍसिटिक आम्ल. जनुकांमध्ये अचानक बदल होऊन सजीवात लहानसा बदल घडून येतो, तो बदल म्हणजेच उत्परिवर्तन. सेकंड नंबर ऑप्शन. मानवी शुक्रपेशीची निर्मिती टिंबटिंब या अवयवात होते, वृषण. थर्ड नंबर ऑप्शन. सौर विद्युत गट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे टिंबटिंब मध्ये करतात, तर विद्युत ऊर्जेमध्ये करतात. तर हे काही गाळ्या जागा वगैरे तुम्ही बघितला. त्यानंतर तुम्हाला मी सांगतो बघा, इथे आयएमपी प्रश्नामध्ये जैवतंत्रज्ञानाचे 2 उपयोग लिहा हा प्रश्न दिला होता. त्यानंतर मुलगी होण्यासाठी स्त्रीला जबाबदार धरणे अयोग्य आहे, ह्याचाच प्रश्न तुम्हाला पुस्तकात असा आहे की पुरुषाला दाम्पत्य होणे वगैरे असा एक प्रश्न आहे, तो होता. त्याला थोडस बदली करून असं लिहिलेलं आहे. त्यानंतर विनाक्षी शोषण हा एक प्रश्न दिलेला आहे. अणुऊर्जेपासून मिळणारी ऊर्जा पर्यावरण स्नेह नाहीये, हा पण प्रश्न दिलेला आहे. बघा, जवळपास सर्व आयएमपी प्रश्न आलेले आहेत. अन्न साखळी पूर्ण करा हे सांगितलं होतं मी काल कोर्समध्ये लाईव्ह व्हिडिओ घेऊन सांगितलं होतं. तर अन्न साखळीचा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर हे चित्र मी दिले होते, तुम्हाला दिसत असेल. ताणतणाव कमी करण्याचे उपाय सांगितले होते, विथ प्रूफ दाखवतोय. त्यानंतर आनुवंशिकता म्हणजे काय हा पण प्रश्न आलेला आहे. त्यानंतर पुढे बघा आणखीन लैंगिक प्रजनन. त्यानंतर सूत्रविषयी विभाजनाचा 4 अवस्था स्पष्ट करा हा प्रश्न आला होता. त्यानंतर हे जो चार्ट दिलेला आहे फ्लो चार्ट हा सांगितला होता. त्यानंतर तुम्ही ऐकलेल्या एका आपत्तीचे कारण लिहा हा पण प्रश्न दिला होता. आणि त्यानंतर जैवविविधता म्हणजे काय हा पण प्रश्न आला होता. मूळ पेशी म्हणजे काय हा पण प्रश्न आला होता. जवळपास भरपूर आपण आयएमपी दिलेले प्रश्न आले होते. तर आता लवकरात लवकर तुम्ही फटाफट समाजशास्त्रात तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. कोर्स खरेदी करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. विथ प्रूफ तुम्हाला मी सांगतोय. जास्त वेळ वाया घालू नका, लवकरात लवकर कोर्स खरेदी करा, चांगले मार्क्स मिळतील. होपफुली सर्व विद्यार्थी पास व्हावेत. स्वामी समर्थ.